नमस्कार, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आणि सकाळी उठल्यापासून खूप सारी धावपळ चालू आहे, कारण पूजा करायला यायचं आहे. मस्त मम्मीने पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला आहे आणि त्यातच सगळं असं शूट वगैरे करायचं राहिलं. तर आता आम्ही आलो आहे वटपौर्णिमेची पूजा करायसाठी. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर दाखवते तुम्हाला जी काय आहे ती पूजा. चलो. तर मंडळी, मी माहेरी आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघितलास तर तिथंच मी वडाची पूजा करायसाठी आले होते. अगोदर एक खूप मोठं वडाचं झाड होतं, पण ते फेरे मारताना थोडा प्रॉब्लेम यायचा, त्यासाठी ते कट केलं आणि नंतर हे छोटंसं झाड लावलं होतं. तर ते झाड छोटं आणि बायकांचे फेरे आणि डोळे इतके झाले होते, तुम्ही तर बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही मम्मी आणि मी बाळ रडणार याच्यासाठी पटकन पूजा करून घेतली आणि फेरे मारायला घेतले. तर इथं तुम्ही बघू शकता गावाकडचे सगळेजण आहेत, दिसत आहेत तुम्हाला. तर अशी ही आमची पूजा. आणि आजचा माझा लूक कसा दिसतो आहे नक्की सांगा कमेंट करून, आणि आवडलं तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वडाची पूजा करून झाल्यानंतर जे आमच्या गावचंच म्हणजे माहेरचं जे ग्रामदैवत आहे, तर तिथं मंदिरामध्ये आम्ही पाया पडायसाठी गेलो होतो. तिथे छान ओटी वगैरे भरली आणि ते जे काही वाण होतं तिथं मंदिरामध्ये ठेवून मम्मी आणि मी दोघी पण छान हळदी कुंकू वाहून पूजा करून मग निघालो. निघायच्या अगोदर अजून हे एक मंदिर जे मेन आहे ते सोडून अजून एक छोटं मंदिर आहे, तिथं पण गेलो होतो. तर बघा इथं मम्मी पूजा करते आहे. नेमकं मी जेव्हा पूजा करते तेव्हा व्हिडिओ करताना कोणच नव्हतं. मम्मीला जमत नाही व्हिडिओ वगैरे करायचं, तिला सांगितलं पण ती नाही म्हणते, अजिबात फोनच घेत नाही हातामध्ये. तर हे दुसरं छोटं मंदिर आहे, तर तिथं पण आम्ही पूजा वगैरे केली, पाया वगैरे पडलो आणि पटकन घरी जायला निघालो. हे आता मम्मी आहे, दिसते तुम्हाला. मी पूजा करायसाठी गेलो होतो आणि आमचं पिल्लू मामाकडे बसलं होतं, आहे की नाही? शाण्यासारखं बसले. हाय कर सगळ्यांना, हाय करा. पिल्लू हाय कर. रुसले बसले माझ्यावर, सोडून गेलो म्हणून. आज मम्मीनं मस्त अशा पुरणपोळी केली. व्हिडिओ चालू झालाय का नाही? झालाय, एक नंबर झालाय. बटाट्याची भाजी, हे कटाची आमटी आणि पोळ्या, एक नंबर झाले. ओ तू खाणार? आकला गोड आहे बाळा, गोड आहे. छान. तर मस्त जेवण झाल्यानंतर बघा मंडळी, मी मेशोवरून एक पर्स मागवली होती. दाखवण्याचा हेतू हाच की याआधी पण खूप साऱ्या वस्तू मी ऑनलाईन मागवल्या आहेत, जास्तीत जास्त मेशोवरून, कारण ॲफोर्डेबल असतात. म्हणजे एकदा दोनदा जरी काय कुर्तीच घाले ना, पण ठीक आहे, म्हणजे अफोर्डेबल असतात. आपण बायका थोडीच, आपल्याला पण वेगळंच घालायचं असतं. पण ही जी पर्स आहे ना, मला खरंच मनापासून सांगते, मला आवडली म्हणून मी दाखवते आहे. नाहीतर असं काही नाही प्रमोशन वगैरे. अजून कुठं माझं चॅनल पण मॉनिटाईज नाही झालं, प्रमोशन तर लई लांबची गोष्ट आहे. पण ही पर्स खरंच 270 रुपयाला पडली. त्या मानाने ही पर्स इतकी छान आहे, खूप छान आहे.
तुम्हाला आवडली तर नक्की घ्या. नक्की मला कमेंट करून सांगा, मी लिंक देईन आवडली तर. तर बघू शकता ब्लॅक कलरचे आहे. मोठे 2 कंपार्टमेंट्स आहेत. पुढे एक हे दिसतंय तुम्हाला, तिथे एक कंपार्टमेंट, मागच्या साईडला एक छोटं कंपार्टमेंट आहे. आणि या अगोदर इतके प्रोडक्ट मागवलेत, एकही वस्तू मला आवडली असं नाही. आणि नाही आवडली तरी जाऊ द्या, आता काय कशाला उगाच रिटर्न करायचं असं चालायचं माझं. आणि नाहीच आवडली तर रिटर्न करायचे, असं सगळं चालायचं. पण हे आत्तापर्यंतचे बेस्ट प्रोडक्ट मी म्हणेन. आणि खूप छान आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे पर्स. आणि सगळे कागद वगैरे काढून टाकून मी आतलं कापड पण चेक केलं, ते पण छान आहे. आणि खरंच तुम्हाला जर आवडली ना, नक्की घ्या. म्हणजे तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता, त्याच्यासाठी मीही दाखवते पर्स. बघा इतकी सुंदर आहे. तुम्ही वन साईड पण घेऊ शकता आणि साडीवर पण असं हातामध्ये कॅरी करू शकता. खूप छान आहे. सगळं आवरलं त्यानंतर मी जायला निघाले सासरी. इथं भाऊ, मम्मी, पप्पा सगळेच आले होते पाठवून द्यायसाठी. आणि आम्ही थांबलो होतो स्टॉपवर, कारण गाडीवरून जायचं तर पाऊस येणार होता हे माहितीच होतं. त्यासाठी बसनं जायचं होतं, साहेब घ्यायला येणार होते. तर हे बघा आम्ही चाललो होतो लालपरीनं. थंडी वाजल्यासाठी बाळाला छान ओढणीमध्ये गुंडाळून घेतलं होतं आणि जायला निघालो. आणि जोराचा पाऊस चालू झाला, काय सांगावं तुम्हाला. भिजलो होतो आम्ही बसमध्ये चढताना. आणि इतकं छान दिसत होतं पावसामध्ये, खरंच खूप बघताना भारी वाटत होतं. आणि आम्ही जाऊन पोहोचलो. त्याच्या आधी जेव्हा माहेरी होती तेव्हाचा हा एक छोटासा व्हिडिओ. तर आमच्या दोघांची मस्ती चालूच असते. तर बाळाला बलूनसोबत खेळायचं होतं आणि बलून मला त्याच्या हातात द्यायचा नव्हता, त्यासाठी मी त्याच्या पायाला, त्याच्या जे वाळा आहे त्या वाळाला बांधलं होतं. तर ते जसा फुगा इकडे तिकडे फिरेल ना, तसा तो त्याला पकडायसाठी आलाच होता. तर अशी आमची मजा मस्ती नेहमी चालूच असते. तर तुम्हाला हा सगळा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि असे छान छान तुम्हाला बाळाच्या आमच्या करामती बघायला भेटणारच आहेत. तोपर्यंत बाय बाय.